लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी सुरू आहे। प्रतिष्ठेचा मतदारसंघ असलेल्या कल्याण लोकसभेसाठी देखील तयारी सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक कोण लढवणार ही चर्चा सुरू असताना या लोकसभेसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार का ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। महाविकास आघाडी मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना घेरण्यासाठी राजकीय चक्रव्यूह रचला जात आहे का हे थोड्याच दिवसात समोर येणार आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघ खासदार शिंदे यांचा मतदारसंघ आहे। 2014 आणि 2019 या निवडणुकीत शिंदे हे भरघोस मतांनी निवडून आले। 2019 मध्ये तर त्यांच्या समोर उभा करण्यात आलेला उमेदवार निवडणुकीच्या आधीच्या त्याने तलवार म्यान केली होती। मात्र 2024 मध्ये परिस्थिती वेगळी आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर राजकीय समीकरणं बदलली आहेत। एकीकडे शिवसेना शिंदे गट भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित आहे, तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्रित आहेत। राहिला प्रश्न कल्याणचा। कल्याणमध्ये खासदार शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाईल ही चर्चा सुरू असताना राजकीय वर्तुळात दुसरी चर्चा सुरू झाली आहे। या लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्रित येणार असल्याची चर्चा आहे। शिवसेना फुटीचा वचपा काढण्यासाठी ठाकरे गटाला मजबूत उमेदवार पाहिजे। सध्या त्यांच्याकडे तसा तगडा उमेदवार तुर्तास तरी नाहीये। मात्र कल्याणमध्ये महाविकास आघाडीकडून मनसेचे आमदार राजू पाटील यांना उमेदवार पाहिले जात आहे। कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये धुसफूस सुरू आहे, याचा देखील फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातोय। मनसे आमदार राजू पाटील हे मनसेच्या चिन्हावर निवडणुकीला उभे राहणार। महाविकास आघाडी त्यांना पाठिंबा देणार अशी देखील चर्चा आहे। खासदार शिंदे यांच्या समोर निवडणूक ही दुरंगी झाल्यास निवडणूक चुरशीची ठरू शकते। महाविकास आघाडीला विशेष करून ठाकरे गटाला एका चांगल्या उमेदवाराची गरज आहे। त्यामुळे ही व्यूहरचना खरोखरच प्रत्यक्षात येते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।